नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम. सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. शिक्षक दिन या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रम पत्रिका कशा पद्धतीनं तयार करावी आणि तो कार्यक्रम कशा पद्धतीनं रन करावा असा प्रश्न अनेक शिक्षकांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी कार्यक्रम पत्रिका तर तुम्हाला दाखवणारच आहे, परंतु त्याचबरोबर तो कशा पद्धतीने राबवला पाहिजे याचंही विवेचन त्या ठिकाणी करणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा, तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एक छान कॉमेंटसुद्धा करा, जेणेकरून तुमच्या कॉमेंटमुळं आम्हाला असेच चांगले व्हिडिओ तयार करण्याची त्या ठिकाणी शक्ती मिळेल. चला तर या ठिकाणी शक्यतो शाळेचं लेटर हेड असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं लेटर हेडवरती तुमच्या जे शाळेचं नाव असेल, काल्पनिक घेतलंय मी श्री गुरुदेव शिक्षण संस्थेचे श्री स्वामी समर्थ विद्यालय व ज्युनियर कॉलेज अहमदनगर अशा पद्धतीचं नाही आहे, परंतु मी घेतलंय ते तुम्हाला घेता येईल. त्यानंतर लेटर हेडवर घेतलं तर अजून चांगलं नसेल तर असं तुम्ही तयार करू शकता. आता पहा, या ठिकाणी 5 सप्टेंबर शिक्षक दिन तुम्हाला या पद्धतीने घेता येईल. कार्यक्रम पत्रिका. आता सर्वप्रथम प्रतिमा पूजन, मान्यवरांच्या शुभ हस्ते नामोल्लेख त्या ठिकाणी करू शकता. मग प्रतिमामध्ये सरस्वतीचं प्रतिमा ठेवू शकता. तुमच्या संस्थेची संस्थापक कोणी असतील, उदाहरणार्थ आमच्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील, लक्ष्मी वहिनी, त्यांचं घेऊ शकता. बापूजी साळुंके आहेत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे, त्यांचं घेऊ शकता. जे असतील ते तुमच्या कार्यक्रमाची जी पद्धती असेल त्या पद्धतीने घेऊ शकता. त्याचबरोबर डॉक्टर राधाकृष्णन किंवा अन्य काही शाळेशी निगडीत कॉलेजशी निगडीत काही महनी व्यक्ती असतील तर त्यांचं प्रतिमा पूजन. शक्यतो जेव्हा पाहुणे येतील त्यावेळेस व्यासपीठावर जाण्यापूर्वीच प्रतिमा पूजन करून व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची सूचना सूत्रसंचालकांना दिल्यास ते उत्तम होतं, वेळ जात नाही त्यामध्ये. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे स्वागत गीत किंवा संस्था गीत. मग स्वागत गीत घेऊ शकता किंवा एखादं संस्था गीत तुम्ही घेऊ शकता. जी तुमची कार्यक्रमाची पद्धती असेल ते घेऊ शकता. महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा एखादा मंच असेल ते सादर करेल. त्यानंतर प्रास्ताविकाला प्रामुख्याने आता बऱ्याचशा शाळा कॉलेजमध्ये काय केलं जातं की मोठ्या वर्गातील मुलं शिक्षक बनतात आणि लहान वर्गातील मुलांना शिकवण्याचं काम करतात. हा उपक्रम बऱ्याच शाळांमध्ये राबवला जातो. तर त्या दिवशी जे प्राचार्य असतील, विद्यार्थी प्राचार्य, उपमुख्याध्यापक असतील, पर्यवेक्षक असतील, त्यांना शक्यतो तुम्ही काय करा, प्रास्ताविकाची जबाबदारी त्या ठिकाणी देता येईल. नंतर जर तुम्हाला सहभाग वाढवायचा असेल, हे पॉईंट घेण्याची आवश्यकता नाहीये, परंतु विद्यार्थी फार उत्सुक असतील आणि तुम्हाला जर त्यांना संधी द्यायची असेल तर कार्यक्रमाच्या अध्यक्षाची निवड तुम्ही करू शकता. एका विद्यार्थ्याला अनुमोदक म्हणून तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने संधी देता येईल. तर हा प्रास्ताविकाचा भाग आहे. त्यानंतर स्वागत व सत्कार. आता या दिवशी विद्यार्थी काय करतात, शिक्षकांचा सन्मान करतात, त्यांना वंदन करतात आणि स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम घेतात. तर इथं सुद्धा तुम्हाला असं करता येईल की प्रत्येक वर्गातील वर्ग प्रतिनिधी विद्यार्थी घ्यायचे आणि प्रत्येक शिक्षकाला 2-2 विद्यार्थी, संख्या जास्त असेल तर दोघांच्या हस्ते एका शिक्षकाचा सत्कार अशी संधी तुम्हाला त्या ठिकाणी देता येईल. त्यानंतर मग विद्यार्थी मनोगत, जे शिक्षक बनलेले आहेत त्यांना आजचे अनुभव कथन त्या ठिकाणी करता येतील आणि संधी देता येईल तशी नामोल्लेख तुम्ही ते करू शकता. तिसरा मुद्दा आहे शिक्षक प्रतिनिधी मनोगत. मग आपले जे शिक्षक आहेत त्यापैकी काही शिक्षकांची मनोगत व्यक्त करायला तुम्हाला देता येईल. आणि नंतर अध्यक्षीय मनोगत, तर प्राचार्य, मग मूळ प्राचार्य किंवा जे मुख्याध्यापक असतात त्यांना मनोगत करायला द्या किंवा विद्यार्थी प्राचार्य म्हणून जे त्या दिवशी काम पाहणार असतात त्यांनाही मनोगत संधी करण्याची तुम्ही देऊ शकता. आभार प्रदर्शन, तर उपप्राचार्य त्या दिवशी निवडलेले असतील, पर्यवेक्षक निवडलेले असतील किंवा कुठल्याही एखाद्या विद्यार्थ्याला तुम्हाला आभार प्रदर्शनाचं काम त्या ठिकाणी देता येईल. मला वाटतं हे काम दिल्यानंतर त्या ठिकाणी चांगलं येईल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, लिहून घेऊ शकता. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीतानं तुम्हाला करता येईल.
सूत्रसंचालन जे असतं ते सुद्धा शक्यतो संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन नियोजन हे विद्यार्थ्यांकडे त्या दिवशी सोपवलं तर एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी वाटतो. नावं कार्यक्रम पत्रिकेत नमूद करावी जे सूत्रसंचालन करणारे असतात, कारण व्यासपीठावरील काहींना जर सूचना करायची असेल तर मग त्यांना देता येतं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी सहभाग तुम्हाला घेता येईल. तर अशा पद्धतीनं ही कार्यक्रम पत्रिका तुम्हाला तयार करता येईल. यापेक्षा तुम्ही चांगली करू शकता. तुम्हाला शिक्षक दिन असेल किंवा अन्य कुठल्याही कार्यक्रमाची सूत्रसंचालन भाषणं असतील तर चॅनेलवरती तुम्ही सर्च करा, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला असंख्य चांगले व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि तुम्हाला कार्यक्रमाच्या सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.